चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आला आहे आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 3000 पार. पण इथं प्रश्न उद्भवलाय की येत्या 30 दिवसात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 3000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. जी ब्रेकिंग न्यूज आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 100% होणार आहे 3000. पण इथं जो प्रश्न उद्भवलाय की येत्या 30 दिवसात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारात असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे त्या 30 दिवसात कांद्याचा दर हा 3000 होणारच आहे. चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं आता जाणून घेऊयात इथं उत्तर. सध्याची जर कांदा दर पातळी आपण बघितली तर सध्याची कांदा दर पातळी ही 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2200 रुपये प्रति क्विंटल आहे. मग येत्या 30 दिवसात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळं थेट कांद्याच्या बाजारभावात 700 ते 800 ची तेजी येणार आहे आणि कांद्याचा बाजारभाव हा येत्या 30 दिवसात 3000 होणार आहे. चला समजून घेऊया. सध्या जर आपण बघितलं तर आपल्याकडे दिवसागणिक कांद्याची जी विक्री आहे ती कमी होताना दिसत आहे. जर आपण बघितलं तर रब्बीचं जे कांदा उत्पादन 11% कमी झाले असं म्हटलं जात आहे, त्याचा परिणाम आता सध्या दिसत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल आपल्याला की यावर्षी अल्निनोचं वर्ष असल्यामुळे कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा जास्त कांदा विक्रीस आणत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की आणखी 2 महिने कळ सुचली तर कांद्याचा बाजारभाव 5000 पर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यामुळे सध्या या ठिकाणी कांद्याची विक्री घटली आणि जी घटत जाणार आहे बरं काय. सगळ्यात महत्त्वाचा परिणाम कुठून होत आहे तर हा परिणाम होत आहे किंवा इथून पुढच्या 30 दिवसात होणार आहे तो म्हणजे कर्नाटकमधून. बघा मित्रांनो, कर्नाटक व दक्षिणेकडील काही राज्य की जिथून कांदा 15 जुलैनंतर मार्केटमध्ये खूप मुबलक प्रमाणात येत असतो तिथं अर्ली खरीपचा कांदा असतो. यंदा तिथं लागवड कमी झाली, कांद्याचं पीक व्यवस्थित नाहीये आणि कांदा कमी येणार आहे आणि उशिराने येणार आहे. याच्यामुळं काय की 15 जुलैनंतर जो कर्नाटक व दक्षिणेतील कांदा येऊन कांद्याच्या बाजारभावाला स्थिर करत होता ते काही यंदा होणार नाही आणि हे महत्त्वाचे एक कारण आहे. सोबत मग रब्बीतील कांदा उत्पादनातील घट आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांची सध्या कांदा विक्रीकडे फिरवलेली पाठ. तर या ओव्हरऑल सिच्युएशनमुळे काय झाले की तुम्हाला पुढच्या 30 दिवसात कांद्याचा पुरवठा भयंकर घटताना दिसणार आहे आणि जो पुरवठा होणार आहे तो खरेदी करण्यासाठी तर भरपूर जण येत आहेत आणि त्याच्यामुळं सरकार, व्यापारी, निर्यात या सर्व घडामोडींचा विचार केला व देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा वापर या अनुकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुढील 30 दिवसाचा अंदाज जर बांधला तर मागणी व पुरवठ्यात भयंकर गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे हा गॅप कांद्याच्या दराला जबरदस्त तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमध्ये कांदा बाजार भाव हा पुढील 30 दिवसात जर आपल्याला 3000ला क्रॉस करताना दिसला तर अजिबात आश्चर्य इथं वाटायला नको. आता मूळ प्रश्न इथं शिल्लक आहे की बाबा विक्रीचं कसं करू. तर बघा, पुढील 30 दिवसामध्ये कांदा भाव 3000ला जेव्हा गवसणी घालेल तर माझं मत आहे की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर एक टप्पा ठरवून घेतला की बाबा एवढा भाव वाढला की मी 20% कांदा विकणार, 25% विकणार, तर या प्रत्येक तेजीचा आपल्याला मुबलक प्रमाणात या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, ही आनंदाची वार्ता आहे की पुढील 30 दिवसात कांद्याचा बाजारभाव 3000 होणार आहे. विचार करून विक्रीचे पावले उचला एवढीच आपल्याला विनंती, कारण यंदाचा
जो मार्केटचा मूड आहे तो प्रचंड तेजीचा आहे. आता भविष्यात देशात मग कांदा भाव पातळी कशी राहील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लड हा व्यक्त करतो आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.